सकाळीच वडिलांचा फोन आला. म्हणले अगं गहू पेरणारा आलाय, लवकर ये. या पोराचं चहा पाणी होईपर्यंत तिकडं गहू पण पेरून झाला. वावरात चक्कर मारून आले आणि लगेच चुली पुढे बसले. हो, पाहिलं तर त्यात फक्त हार होता, जाळ सगळा संपलेला होता. परत एक लाकूड खोसलं. तेवढ्यात आई म्हणल्या अगं बाजरीचे पापड्या तरी भाज, आपल्याला जेवण करायचंय. आईनं बनवलं होतं आज तुरीच्या डाळीचं वरण, ते पण तवलीत बरं का. शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी, चपाती. आई म्हणली चला आता जेवण करून घे. मी जेवण केलं. म्हणलं चला आता जिजीकडून कोथिंबीर तरी आणावं. जिजी आल्या होत्या वावरात, गोवाचा बाजार होता, त्यांना कोथिंबीर शेपू काढायची होती. जेवण करून मी निघाले आता जिजीच्या वावरामध्ये. आई बसली खुरड्याजवळ, तिथं अंडे उडीत होती त्या काडकीनी. भली मोठी कोथिंबीर घेतली. जिजी एकट्या शेपू कोथिंबीर काढते. जिजीला म्हणलं जिजी मी आलेच बरं का, तुम्हाला कोथिंबीर शेपू काढू लागते. घरी आले आणि बाजावर कोथिंबीर ठेवली. आईला म्हणलं अगं ते जेवणाचे भांडे तसेच राहू दे, मी आल्यावर धुईन. मग जिजीकडे गेले, कोथिंबीर काढू लागले, शेपू काढू लागले. सकाळी घरून येताना स्वेटर घातलं होतं, ते काढायचं लक्षात नाही. जेव्हा काय जिजीकडे शेपू काढायला गेले, असं काय माथ्यावर ऊन चटकायला लागलं ना. थंडीत कसं असतं ना मंडळी, घरात बसलं थंडी वाजती, उन्हात गेलं ऊन लागत आहे. आईनं खुरड्यातले 2 अंडे काढले आणि बसली आमच्याजवळ येऊन. जिजीनं भाजी कापायला वेळ आणला होता. मग काय करा 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 अशी भाजी कापली, त्याचे ढीग घातले आणि मग जिजी बसले आपल्या गड्ड्या बांधत. आई बसली त्यांच्याजवळ गप्पा मारीत. दोघींच्या गप्पा रंगल्या. जिजी जिथं जिथं ढीग मारला होता तिथं तिथं येऊन बसायच्या. आई त्यांच्यापाशी जाऊन बसायची. मदत फक्त आपल्या माणसांना करायची नसते, शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण करायची असते. तो मदतीचा हात कधीतरी आपल्यालाही कामं येत असतो. एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने आपल्याला मिळत असतं.